मी डॉक्टर कावरी, मी कावरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कावरे हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा चालक हिताविरोधी निर्णयास संघटनेची संमती घेण्यासाठी 10 जानेवारी 2023 रोजी बैठक आयोजित केली होती। बैठकीच्या विषयात रिक्षा चालकांच्या गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पाठपुरावा होत असलेल्या मागण्याबाबत कसलाच विचार केला जात नाही। सोलापूर शहरातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वयोमर्यादा रिक्षाची वाढवावी ही मागणी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आली। पुण्यासारख्या रिक्षा चालकाच्या आर्थिक मिळकत दुपटी नसलेल्या पुणे शहरात एलपीजी इंधन असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा 20 वर्ष, सीएनजी असलेल्या रिक्षाची वयोमर्यादा 25 वर्ष अशी वाढवून देण्यात आली आहे। मात्र केंद्र शासनानं वाहनाच्या वयोमर्यादेबाबत नवीन नियम करून काही अटी शर्तींचा समावेश करून वाहन व वाहनांचे नूतनीकरण करून देण्यासंदर्भात अधिसूचना काढूनही सोलापूर कार्यालय जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करून चालकांचं आर्थिक नुकसान करत आहे, अशी देखील चर्चा या बैठकीत करण्यात आली। रिक्षा चालक कृती समिती सोलापूरच्या वतीने आज एक अभिनव आंदोलन या सोलापूरच्या परिवहन कार्यालयात करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने रिक्षा चालकाच्या हिताकरता करत असलेल्या मागण्याबाबत हे कार्यालय दुर्लक्ष करून त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल, त्यांचं हिताचं रक्षण कसं होईल अशा पद्धतीचे निर्णय घेऊन या ठिकाणी रिक्षा चालकाला आर्थिक भुर्दंडास भाग पाडण्याचं काम करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून आम्हाला साक्षीदार करून जे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे। आणि आमचा मागचा अनुभव पाहता या ठिकाणी एकही निर्णय हा रिक्षा चालकाच्या हिताचा घेतला गेलेला नाही आणि या पद्धतीचे एक प्रकारचे ढोंग या ठिकाणी कार्यालयाकडून करण्यात येतात, त्याचा आम्ही या ठिकाणी आज निषेध केलेला आहे। त्याच पद्धतीनं नव्यानं तयार झालेल्या हिट अँड रन कायद्याअंतर्गत जो चालकावर अन्यायकारक करणारा कायदा आहे त्याच्या विरोधात संपूर्ण देशभरात या ठिकाणी संतापाची लाट उमटलेली आहे। त्याचा प्रतिसाद पाहता केंद्र शासनाने लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा आणि या ठिकाणी वाहन चालकांना एक संरक्षण द्यावं, याकरता आत्ताच कृती समितीनं झालेल्या चर्चेमध्ये निर्णय घेऊन आगामी काळात या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात मोठं आंदोलन या सोलापूर शहरामध्ये उभारलं जाईल आणि त्याची जबाबदारी ही शासनाची असेल असाच इशारा या निमित्तानं आम्ही सरकारला देत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।